आता बघूयात राजकीय टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चाकणकरांना चांगलंच भोवलं। वैयक्तिक कारणानं राजीनामा देत आहे, स्वेच्छेने राजीनामा दिलाय। रुपाली चाकणकर यांच्याकडून राजीनाम्यानंतर स्पष्टीकरण। भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करा। खरातला मी गुरु मानलं होतं, मात्र त्याची दुसरी बाजू माहिती नव्हती। आध्यात्मिक श्रद्धेतून खरातवरती विश्वास ठेवला। रुपाली चाकणकरांची स्पष्टोक्ती। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी। प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा। रुपाली चाकणकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। रुपाली चाकणकर गुन्हेगारी कटात सामील होऊन गुन्हेगारांना अभय देत होत्या। राज्य महिला आयोगावरील कीड गेली। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांची जहरी टीका। रुपाली चाकणकरांचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना सह आरोपी करून अटक केली पाहिजे। सर्व कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजे। सुषमा अंधारेंची मागणी। खरात सोबतचे अनेकांचे फोटो आहेत, मात्र महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं। रुपाली चाकणकरांचा आरोप तर अनामिका कापल्याचा दावा केला प्रकरणी सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीसही पाठवणार। भोंदूबाबा प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांवरती निशाणा साधला जातोय। भोंदूबाबा विरोधामध्ये तक्रार होऊन देखील पोलिसांनी काही केलं नाही। काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा रुपाली चाकणकरांना पाठिंबा। भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयाची एसआयटी चौकशी। दीपक केसरकरांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यामध्ये। एसआयटी टीमकडून दीपक लोंढेची कसून चौकशी करण्यात येते, तर दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सक्रिय आहे। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। चाकणकरांनी राजीनामा दिला, तर यावेळेस राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाहीये। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची रुपाली चाकणकर यांच्यावर ट्विट करत निशाणा। भोंदूबाबाचं भिंग फोडणारा शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात। खरातच्या कॅबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय। पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवल्या प्रकरणी नीरज जाधव विरोधात गुन्हा। खरात नावाचा भोंदूबाबा आणि त्याच्याशी संबंधित नेत्यांची नार्को टेस्ट करावी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांची मागणी। तसेच संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार त्या 8 ते 9 मंत्र्यांची नावं जनतेसमोर आणावीत। मिर्झा यांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या खटल्यामध्ये सरकार पक्षानं साक्षीदार तपासले। नागपूर सत्र न्यायालयामध्ये कालपासून सुनावणीला सुरुवात। 14 जानेवारी आणि 21 मार्च 2023 ला गडकरींना धमकी देत 100 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती। कसाबच्या बिर्याणीने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना खासदार केलं। राऊतांच्या अनलाइकली पॅराडाइज या पुस्तकामध्ये खळबळजनक गौप्यस्फोट। संजय राऊत यांनी पुस्तकातून उज्ज्वल निकमांना टोला लगावलेला आहे।